साहेब नमस्ते. सर्वप्रथम आपलं कोल्हापूरमध्ये सहर्ष स्वागत आहे. साहेब आज आपण मुख्यमंत्री पदावरती महाराष्ट्र राज्याच्या एक यशस्वीपणे काम करत आहे. अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे. परंतु एकेकाळी तुम्ही सुद्धा एक नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सामोरे जात असताना तुमच्या दृष्टीने नगरसेवकाच्या जबाबदाऱ्या कोणत्या, त्याचबरोबर महानगरपालिकेचं कामकाज कशा पद्धतीने झालं पाहिजे? पहिल्यांदा तर मी या ठिकाणी करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मीला नमन करतो आणि ज्योतिबांचा देखील आशीर्वाद घेतो. आणि आजचा दिवस फार महत्त्वाचा दिवस आहे. आज आई जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांची देखील जयंती आहे. त्यामुळे शाहू महाराजांच्या या नगरीत या दोनही महनीय व्यक्तींना मी साष्टांग प्रणाम करतो. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. मी 2 वेळा नगरसेवक होतो, 2 वेळा महापौर होतो. त्यामुळे महानगरपालिका जवळून बघितली आहे. आणि नगरसेवकाचं काम काय, महापौराचं काम काय, तर अनेक वेळा मी नगरसेवक जे निवडून येतात त्यांच्या प्रशिक्षणाला जातो. आणि त्या प्रशिक्षणाला गेल्यानंतर पहिल्यांदा मी गमतीने सांगतो की नगरसेवक म्हणजे कोण, तर ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्यांनी महापाप केलं तो महापौर होतो. याचं कारण फर्स्ट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हा नगरसेवक आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीला जबाबदार हा नगरसेवक आहे. गटारी तुंबली तरी तोच आहे, लाईट बंद असला तरी तोच आहे, ऍडमिशन पाहिजे तरी तोच आहे. आणि हक्काने लोक त्या ठिकाणी त्याच्याकडनं कामही करून घेतात आणि प्रसंगी 4 शिव्या देखील देतात. त्यामुळे नगरसेवकाचं काम जे आहे हे फर्स्ट रिस्पॉन्डर ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे काम आहे. दुसरं काय की आपल्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये लोकांना इतकं कन्फ्युजन आहे. ते नगरसेवकाचं काम हे खासदाराला सांगतात, खासदाराचं काम हे नगरसेवकाला सांगतात, अजून कोणाचं तरी काम आमदाराला सांगतात. त्यामुळे तो थोडा आपला जो सेन्स आहे तो अजून तेवढासा डेव्हलप न झाल्यामुळे, पण मला असं वाटतं की प्रायमरी जबाबदारी नगरसेवकाची काय आहे, तर जेव्हा आपल्याकडे महानगरपालिका तयार झाल्यात तेव्हा नगरसेवकांना नगरपिते म्हणायचे. नगरपिता आहे त्याचं नामाभिमान होतं. पण कालांतराने हे लक्षात आलं की यांना पिता नाही राहायचं आहे. पिता हा अधिकार गाजवतो, यांना सेवक व्हायचं आहे. आणि म्हणून आपण ते नाव बदललं आणि नगरपित्याचे नगरसेवक झाले. आणि म्हणून आज आपल्या महानगरपालिकेमध्ये रिसोर्स मोबिलायझेशन असेल, रिसोर्सची योग्य डिप्लॉयमेंट असेल, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणारा हा नगरसेवक. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादं शहर हे जर चांगलं करायचं असेल तर त्या शहरातली बॉडी, तिथले महापौर, तिथले स्टँडिंग कमिटी चेअरमन, तिथले नगरसेवक, या सगळ्यांची सक्रियता आणि या सगळ्यांचा फोकस हा खूप महत्वाचा आहे. मी अनेक वेळा म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच महानगरपालिकांमध्ये असे काही नगरसेवक मला पाहायला मिळतात की जे स्वतःला आपल्या एरियाचा मालक समजतात. माझ्या एरियातली सुई देखील मला विचारल्याशिवाय हलवली नाही पाहिजे, ही मानसिकता चुकीची आहे. या मानसिकतेचे लोक चुकीचे आहेत. जे सेवक म्हणून काम करतील अशीच माणसं निवडून गेली पाहिजे. साहेब आपण सुव्यवस्थाबद्दल बोललात आणि अनेक डेव्हलपमेंट्स बद्दल बोललात. मुंबई, पुणे, नागपूर हे वेगाने बदलताना आपल्याला शहर दिसतात. तिथं पायाभूत सुविधा असतील, फ्लायओव्हर्स असतील, टनल्स असतील, असे चांगले चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपल्याला या मोठ्या शहरांमध्ये दिसतात. परंतु अशी अपेक्षा आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा करू शकतो का? हे निश्चितपणे आपण करू शकतो. बघा, प्रत्येक शहराची एक आपली ओळख असते, त्यांची एक संस्कृती असते, त्यांची एक कॅपॅसिटी देखील असते, एक त्यांची क्षमता असते. तसं हे कोल्हापूर खूप क्षमतावान शहर आहे. आणि आपण जर बघितलं तर हा जिल्हा तसा जुना औद्योगिक जिल्हा आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांमुळे त्या काळातल्या ज्या काही त्या काळातल्या नवीन गोष्टी होत्या, ज्या युरोपात होत्या किंवा इतर भागात होत्या, त्या सगळ्या गोष्टी या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आणण्याचा प्रयत्न हा शाहू महाराजांनी केला होता. त्यामुळे एक मोठी परंपरा असलेला हा जिल्हा आहे.
आणि हे जे कोल्हापूरचं शहर आहे या शहराचेही मला असं वाटतं की निश्चितपणे काय आपले प्रश्न आहेतच, ते प्रश्न देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये सोडवावे लागतील. पण यात प्रामुख्यानं जर आपण मला विचाराल तर आज या ठिकाणी ट्रॅफिकचे प्रश्न असतील, या ठिकाणी सांडपाण्याचे प्रश्न असतील, असे अनेक जे प्रश्न आहेत. मागच्या काळामध्ये आपण जवळपास 250 कोटी रुपये भुयारी गटार योजनेकरता या ठिकाणी दिले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूरकरांना मागच्या काळामध्ये कोल्हापूरचे रस्ते चांगले झाले किंवा कॉन्क्रीटचे झाले, पण त्या रस्त्यावर लागलेला जो टोल होता तो टोल मात्र कोल्हापूरकरांना कुठेतरी टोचत होता आणि जवळपास 700 कोटी रुपयाचा टोल जो कोल्हापूरकरांकडनं वसूल होत होता. ज्यावेळेस मी मुख्यमंत्री आलो, आमचे दादा इकडे पालकमंत्री होते आणि त्यावेळी कोल्हापूरकरांनी आम्हाला सांगितलं की बाबा रस्ते तर ठीक आहे, पण इतर कुठल्या शहरात टोल लादला नाही, आमच्यावर टोल का लादला? आणि महाराष्ट्रातला ऐतिहासिक असा निर्णय आम्ही केला आणि कोल्हापूरचा टोल पूर्ण रद्द केला आणि शासनाच्या वतीनं ते पैसे आपण त्या ठिकाणी दिले. त्यामुळे कोल्हापूरला एक नवीन चेहरा देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करतोय. रंकाळ्याचा प्रश्न असेल, कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथलं सुशोभीकरण असेल, आता मोठे फ्लायओव्हर्स आपण काही तयार करतोय. अजून तरी कोल्हापूरला टनेलची अवस्था आलेली नाही, म्हणजे टनेल बांधायची अवस्था आलेली नाही. आजही रिंग रोड आणि काही आर्टिलियल रोड्स याला आपण जर व्यवस्थित केलं आणि काही फ्लायओव्हर्सचं नेटवर्क तयार केलं तर मला असं वाटतं की कोल्हापूरला आपण अधिक लिव्हेबल करू शकतो. साहेब, महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडं कोल्हापूर. कोल्हापूर ही एक स्पोर्ट्सची नगरी म्हणून ओळखली जाते. कुस्ती, फुटबॉल, शूटिंग, स्विमिंग अशा अनेक स्पोर्ट्समध्ये आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे, वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, मी स्वतः साहेब एक फॉर्म्युला 3 वर्ल्ड चॅम्पियन आहे. ऑलिम्पिक मेडलिस्ट काशाबा जाधव सुद्धा कोल्हापूरचे होते. बरोबर आहे. तर साहेब, आम्हाला कोल्हापूरमध्ये चांगलं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी आपण कसं मदत करू शकतो? खूप चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आणि खरंच आहे की कोल्हापूरचं आणि खेळांचं खूप जुनं नातं आहे. देशाला, महाराष्ट्राला उत्तम खेळाडू कोल्हापूरने दिले आहेत आणि विशेषतः खेळाची प्रचंड आवड असलेलं हे शहर आहे. आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर इथे आहे. मागच्या काळामध्ये काही क्रीडा संकुलं देखील या ठिकाणी झाले आहेत. पण मला असं वाटतं की आता आपल्याला त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा विचार करावा लागेल. आणि विशेषतः आता स्पोर्ट्स जे आहे हे केवळ खेळापुरतं मर्यादित नाही आहे. स्पोर्ट्सची एक इकॉनॉमी आहे, एक स्पोर्ट्सची अर्थव्यवस्था आहे आणि आता खेळाडू हा व्यावसायिक होतो आणि त्या खेळाडूला आता खेळाच्या मैदानासोबत न्यूट्रिशनिस्ट हवाय, न्यूट्रिशनची एक त्या ठिकाणी गरज पडते, फिजिओथेरपिस्टची गरज पडते, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोचेसची गरज पडते. आणि म्हणून आपण खेलो इंडियाच्या माध्यमातून आता या संदर्भातले काही इनिशिएटिव्ह हातात घेतले. पहिल्या टप्प्यामध्ये आपण पुण्याच्या बालेवाडीमध्ये खूप इम्प्रूव्हमेंट केल्या. आता एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण नागपूरला तयार करतोय, एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपण संभाजीनगरला तयार करतोय. पण मला असं वाटतं की कोल्हापूर एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मी आजच आपल्यातल्या एका खेळाडूला म्हणजे तुम्हाला हे आश्वस्त करतो की वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापूरमध्ये उभं करून दाखवू. साहेब, महिलांच्या विषयी सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या योजना आता नवीन पद्धतीने कुठल्या इम्प्लिमेंट होतील? त्याचबरोबर लाडकी बहीण आणि महिला बचत गट इत्यादींबाबत आपण काय सांगाल? मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही आपली एक अतिशय यशस्वी योजना आहे आणि या योजनेच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट आहे आपलं, ते उद्दिष्ट महिलांना सक्षम करणं, त्यांना अधिकारिता देणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यातून त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभं करणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. अनेक लोक आम्हाला विचारतात 1500 रुपयात काय होतं. कालही एक सभा मला वाटतं मुंबईला झाली आणि त्या सभेमध्ये एका महाभागाने विचारलं 1500 रुपयात काय होतं. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ज्या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना जर विचारलं की 1500 रुपयात काय होतं तर त्या तुम्हाला सांगू शकतील या 1500 रुपयामुळे अनेक आमच्या भगिनींचा त्यांच्या घरी सन्मान वाढलाय, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन
हा घरच्यांचा बदललेला आहे. आणि आता आम्हाला 1500 रुपयांवर आमच्या बहिणींना ठेवायचं नाहीये. ही सुरुवात होती. जी काही लाडकी बहीण योजना आहे, आता आम्हाला लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं आहे. आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलाय. लखपती दिदीचा अर्थ काय आहे? जी आमची बहीण शासकीय योजनांचा सगळा अवलंब करून त्यातनं आपला व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करेल आणि वर्षाला एकदाच नाही, दरवर्षी 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल, ती लखपती दिदी. मला सांगताना आनंद वाटतो, गेल्या 1 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 लाखपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लखपती दिदी झालेल्या आहेत आणि पुढच्या 4 ते 5 महिन्यात आम्ही 1 कोटीपर्यंत पोहोचतो. आता तुम्ही विचार करा, 1 कोटी बहिणी या जर दर वर्षाला लाख रुपये पेक्षा जास्त कमवत असतील, आपल्या अर्थव्यवस्थेत त्या किती कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. आणि हे आपल्याला थांबायचं नाहीये. म्हणजे मी तर या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाने महानगरपालिका निवडून आल्यानंतर जेव्हाही कोल्हापूरच्या महापौरांना, नगरसेवकांना किंवा नेत्यांना भेटील, तेव्हाच हे नाही विचारणार की किती रस्ते झाले. मी हे विचारेन, प्रत्येक वॉर्डात किती लाडक्या बहिणी लखपती दिदी झाल्या हे मला आधी सांगा. ते मी आधी विचारणार आहे. आणि मला असं वाटतं की आता तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या, आता ज्या प्रकारे मोदीजींनी मागच्या काळामध्ये वेगवेगळे निर्णय केले आणि 2029 पासनं आपल्या विधानसभेत आणि लोकसभेतही महिला या आता आमदार आणि खासदार म्हणून निवडून येणार आहेत, त्याला रिझर्वेशन मिळालेलं आहे. आता मला वाटत नाही की कोणीही आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना थांबवू शकेल. नाव देअर टाइम हॅज कम. आता त्यांची वेळ आलेली आहे. आता त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. साहेब, कोल्हापुरीमध्ये विचारलं तर चालेल? वा वा. आवडेल. ते नव साहेब, आज इथं मिसळ कट्ट्यावर आलायसा, खरोखर तुम्हाला मिसळ आवडते का? ह्यो पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे कुठल्या शहरातल्या आवडत्या, ह्यो त्याच्या पुढचा प्रश्न. त्याला जोडून अनेक प्रश्न आहे माझा. ते म्हणजे आता नागपूर तुमचा आवडता असणार, लाडका असणार, ते झालंच. खरं नागपूर सोडून आता आपण मुख्यमंत्री यायचा तर तुम्ही सांगणार सगळी शहरं, सगळी गावं मला एकसारखी आहेत. तरी पण त्यातल्या त्यात जरा उगच असं कुठलं आवडतं शहर आहे नागपूर सोडून? असे 3 प्रश्न आहेत. पहिले तर मला कोल्हापूरची मिसळ मनापासून आवडते. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ, आपण कोल्हापूरपासून पुढे गेलो पुण्यापर्यंत तर वेगवेगळ्या प्रकारची मिसळ मिळते. पण कोल्हापूरची मिसळ काही औरच आहे. त्यामुळे अगदी ती मला मनापासून आवडते. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला, हे खरंच आहे की नागपूरच्या व्यतिरिक्त अनेक शहरं मला आवडतात. प्रत्येक शहराचा एक मला असं वाटतं वेगळा बाज आहे. आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात चांगलं काय बघा, इतर कुठल्या शहरामध्ये आपण गेलो तर लोक काय, कसं काय वगैरे विचारतात. कोल्हापूरमध्ये जेवलास का विचारतात. हे कुठेच विचारणार नाही. ही आपुलकी आहे का कुठे? म्हणजे बाबा, माणूस जेवलेला वगैरे असला की तो चांगला, जरा मूडही चांगला असतो. कुठे तो मग जरा, म्हणजे माझ्यासारखं, मी माझं स्वतःच सांगतो, मला जर संताप आला असं तुम्हाला वाटलं तर मला खायला देऊन टाका. मला रागच येत नाही. मला राग तेव्हाच येतो जेव्हा भूक लागते. त्यामुळे मला हे फार आवडतं कोल्हापूरकरांचं. हे जे काही कोल्हापूरकरांचं प्रेम आहे, आणि अर्थातच तांबडा पांढरा तर आहेच, म्हणजे त्याच्यावरही प्रेम आहेच. त्यामुळे कोल्हापूर हे खूप प्रेमळ लोकांचं शहर आहे. म्हणजे तुमच्या तोंडावर सांगत नाही, पण तुम्हालाही मी युट्यूबवर नेहमी बघतो आणि तुम्ही गाडी चालवत असताना जे कोल्हापुरी वाक्य आणि शब्द त्या ठिकाणी वापरता, अप्रतिम. म्हणजे मी कोल्हापूरकर नसूनही मला आता हळूहळू ती भाषा यायला लागेल असं मला वाटायला लागलंय. खटक्यावर पोट त्याला म्हणतात. साहेब, मग आता विषय काढलाच आहे, तर कोल्हापूरचा आवडता वाक्प्रचार कोणचा तुम्ही? माझा ऐकलेला किंवा इथल्या एवढ्या कोल्हापुरी लोकांच्या बरोबर तुम्ही संपर्कात असताय, एखादं वाक्य, एखादा शब्द कुठला नाही, कोल्हापूर? अजून मी अजून शिकायचो आहे, पण जे भावा आहे ते चांगलं आहे एकदम. भावा आवडतं मला. देवाभाऊंच्या नावात पण भावा आहेच, त्यामुळे तो त्यांचा शब्द अधिक जवळचा आहे.
साहेब, मी या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं ऐकण्यासाठी फार उत्सुक आहे. जनरेशन जेनझी आपण ज्यांना म्हणतो, हे सोशल मीडियावरती आता फार वेळ घालवतात. तुमच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यामध्ये तुम्ही सोशल मीडियावरती किती वेळ देता, त्याचबरोबर तुम्हाला सोशल मीडियावरती काय बघायला आवडतं, आणि इन्फ्लुएन्सर हा शब्द आता सोशल मीडियामध्ये फार प्रसिद्ध आहे, तर तुमचे इन्फ्लुएन्सर कोण आहेत? नाही, मी काही काळ तर सोशल मीडियावर रोज घालवतोच. याचं कारण काय बघा, तुम्हाला जर आजच्या जगाशी कनेक्टेड राहायचं असेल तर सोशल मीडियापेक्षा चांगला दुसरा कुठलं साधनच नाही. म्हणजे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले काय परिस्थिती आहे, तिथलं काय कल्चर आहे, तिथे काय चाललेलं आहे, आता तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षा काय आहेत, हे सगळं आपल्याला सोशल मीडियावर दिसतं. त्यामुळे यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, अर्थातच एक्स असेल, ट्विटर जुनं, या सगळ्या याच्यावर मी असतो. मी ते चाळत असतो, पाहत असतो. रात्री देखील मी काही काळ त्याच्यावर घालवतो. आणि आता OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, त्यामुळे OTT प्लॅटफॉर्म्सवरही मी जसं जमेल तसं, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नेहमी यातल्या काही ना काही गोष्टी या डाउनलोडेड असतात. मी विमानात असताना, प्रवासात असताना या सगळ्या गोष्टी पाहत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सोशल मीडिया हा एक प्रकारे तुमच्याकरता जग ओपन करतो. आणि अर्थातच तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणालात तर एक इन्फ्लुएन्सर असं मला सांगता येणार नाही, पण वेगवेगळ्या वयांमध्ये वेगवेगळे इन्फ्लुएन्सर राहिले आहेत. आणि आता जर राजकारणाचाच अगदी तुम्ही विचार कराल तर राजकारणामध्ये अटलजी एक आमचे इन्फ्लुएन्सर राहिले आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रमोदजी गोपीनाथजी होते, ते आमचे इन्फ्लुएन्सर होते. आजच्या राजकारणामध्ये आपण जर बघितलं तर मोदीजींपेक्षा मोठा इन्फ्लुएन्सर कोण आहे? ही इज वन ऑफ द बिगेस्ट इन्फ्लुएन्सर. त्याच्यामुळे असे अनेक राजकारणातले इन्फ्लुएन्सर जे आहेत हे त्या ठिकाणी मी बघतो. आणि मग प्रत्येक इन्फ्लुएन्सरचा आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतो. आता जसं तुमचे देखील ब्लॉग मी खूप बघितले आहेत. मी तुम्हाला नेहमीच सांगतो, ज्या प्रकारे तुम्ही युथशी कनेक्ट होता किंवा अगदी तुमचे जे काही पारिवारिक अशा पद्धतीचे जे त्या ठिकाणी ब्लॉग्स असतात, पॉडकास्ट असतात, या इतक्या सुंदर असतात की त्यातनं म्हणजे रोजचं जे आपलं चालतं तेही कसं व्हायरल होऊ शकतं हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून देता. तर मला असं वाटतं की हे नवीन जग आहे. या जगामध्ये इन्फ्लुएन्सर कोणी असू शकतो. तुम्ही हे ठरवायचं कुठल्या इन्फ्लुएन्सरकडनं तुम्ही काय शिकणार. साहेब, आपल्या राजकीय आणि कौटुंबिक जीवनामध्ये तुम्ही चुकीचे आहात असं सांगणारा व्यक्ती तुम्हाला कोण आहे? असं सांगणारी व्यक्ती एकच असते, ती म्हणजे माझी आई. आईलाच तो अधिकार आहे, म्हणजे अधिकार कोणालाही आहे, पण ठेवून दे काय अडचण नाही, खाणारच आहे मी ती. ठेवून दे तिथे, इथेच ठेवून दे, सगळे ठेवून दे, एक अजून ठेवून दे, नाहीतर माझ्या ह्याच्यात मागतील ते. त्यामुळे निश्चितपणे आईच आहे की जी अगदी स्पष्टपणे हे सांगू शकते की तुझी चूक आहे, आणि ती सांगते.